Zee 24 तास एक पाऊल पुढे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्याला मिळालेला तुफान प्रतिसाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. मुंबईसह पुणे नाशकात झपाट्यानं वाढणारी राज ठाकरेंची ताकद आता महाराष्ट्रात सर्वदूर पसरणार का याची चर्चाही सुरू झाली. काय होती या सगळ्या दौऱ्याची वैशिष्ट्य, काय होते प्रत्येक सभेतले महत्वाचे मुद्दे, सभांना मिळालेल्या प्रतिसादाचं रूपांतर मतांमध्ये होईल का, मनसेसाठी सत्तेचा राजमार्ग वाटतो तितका सोपा आहे का, अशा अनेक प्रश्नांचा आढावा घेऊयात आमच्या या विशेष कार्यक्रमात राजमार्ग. राज ठाकरेंची पहिली विराट सभा झाली ती कोल्हापुरात. या सभेत त्यांनी दौऱ्याचा उद्देश स्पष्ट केला. हा आत्ताचा माझा जो दौरा आहे तो संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याचाच माझा हा दौरा आहे. महाराष्ट्र काबीज करण्यासाठीचा असलेल्या दौऱ्यात राज ठाकरेंच्या सगळ्या सभांमधला समान मुद्दा होता, टार्गेट अजित पवार. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर दबदबा असलेल्या ठाकरे आणि पवार घराण्यातल्या पुतण्यांमध्ये पुढील राजकीय संघर्षाचे संकेतच यातून मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राज यांनी कळवून हल्ला चढवला. त्या अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. शेतीमधलं आम्हाला कळतं की नाही, जमिनीच्या भावातलं कळतं ना रे तुला. आज अजित पवार म्हणाले की नकला करून काही राज्य चालत नसतं, नक्कल करायला पण अक्कल लागते. अजित पवारांना कधी कळू पण शकत नाही. मी अजूनपर्यंत त्यांचा हासरा फोटोच नाही पाहिला. सतत गंभीर आणि गंभीर असणं स्वाभाविक आहे. दिवस रात्र मोजत बसायचं त्याच्यामध्ये गंभीर राहणारच माणूस. ते त्यांच्या काकांसारखेच काहीतरी म्हणे सकाळी उशिरा उठून कामं होतात का, मला बोलतायत. तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? थोडासा कधी उठतंय, तुला काय करायचंय? अरे हे सकाळी म्हणे लवकर उठतात. आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? याला बरोबर, याला झोपा लागत नाही. सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे, लागेल कशी झोप? करोडो हजारो कोटी रुपये लपवायचे कुठे याच्या झोप उडाली. सकाळी लवकर उठतात कारण सगळी पैशाची डिलिंग सकाळी, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. आम्हाला गरज नाही आणि जनतेला काम झाल्याची मतलब आहे, जे तुमच्याकडनं होत नाही. काही करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंड केलं, राजीनामा देईन. मग काकाने डोळे वटारले, मग मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले. काका मला माफ करा. 2 महिने बिन खात्याचे मंत्री होते. तो माफीनाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे. कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले. पहिल्यांदा मोठा बंड केलं, आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील. 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, एकटे. बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं. वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतो अजून. त्या काकांनी हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल काय याला? पहिलं कसं रुबाबात असायचं, रुबाबात. आता लगेच प्रतिक्रिया, पक्ष जो निर्णय करेल तो मला मान्य आहे, बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचंय. त्या अजित पवार मला म्हणाले, गडी बिथरलाय, मी जाणाऱ्या ताफ्यावरती दगडफेक करा, केबल टीव्ही बंद करा. बिथरलाय कोण, मी का ते? त्या सोलापूरच्या सभेमध्ये काय बोललो मी वावगं? बरं असभ्य भाषा वापरली. अहो तुमच्यासाठी हीच भाषा आहे. आणि त्यांनाही आत्ताच सांगतोय, अजित पवार 1.5 वर्ष उरले सत्तेचं. 2014 नंतर काय कराल, ज्या वेळेला ती आमच्या हातामध्ये सत्ता असेल
राबू का तुमच्यासारखे? मला हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसचं, खास करून राष्ट्रवादीचं काय चाललंय मला माहित नाही काय. त्यांचीच लोक मला येऊन सांगतात. आत्ताच काही जणांनी मला सांगितलं, म्हणे आता अजित पवारांच्या घरी एक बैठक झाली या सोलापूरच्या सभेनंतर. राष्ट्रवादीचे नेते, आमदार, सगळे जे नेते आहेत, मंत्री, हे तिकडे हजर होते आणि म्हणे तिकडे असं ठरलं की या राज ठाकरेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बंदोबस्त करा. अरे कराच रे, मला कल्पना आहे यांची, हे कोणत्या थराला जाऊ शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे. काही जणांवरती जबाबदारी टाकली आहे. खोटे आरोप करा, भलते सलते आरोप करा, ज्याच्यातनं नाव बदनाम होईल अशा प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय. नाहीतर इन्कम टॅक्सचा रेट टाका. हे सगळं यांचं इथे आणि दिल्लीमध्ये बसून ठरतंय. आता चालू आहेत या गोष्टी. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, यांची दादागिरी महाराष्ट्रात याच्या पुढे तुम्ही खपवून घेता कामा नये. जिथे आडवे येतील तिथे ठेचून काढलेच पाहिजेत तुम्ही. ते काल म्हणे अजित पवार, मी एका हॉटेलला थांबलो होतो. अजित पवार म्हणाले बाहेर म्हणे सर्किट हाऊसवरती म्हणे बैठका घ्यायच्या आणि राहायला म्हणे पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचं. अहो स्वतःच्या पैशाने राहतोय, महामंडळात ढापलेल्या पैशात तर राहत नाहीये. मला एक गोष्ट सांगा अजित पवार, एवढा जर दुष्काळ फुकतोय, एवढी जर लाज वाटतेय, एप्रिलमध्ये होणाऱ्या IPLच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहात का? अजित पवार त्याशी म्हणतात की म्हणे त्या राज ठाकरेंनी नाशिकमध्ये त्यांनी विकास करून दाखवावा, पण नाशिकमध्ये काय केलं ते बघू आपण. बंधू भगिनींनी, मातांनी माझ्या हातामध्ये ती सत्ता दिली, तिथला महापौर बसलाय. जमिनीच्या भावातलं कळतं ना रे तुला, शेतीमधलं आम्हाला कळतं. बघायचंय न्याय, बाकी सगळं पवार साहेबांनी, पक्ष जो निर्णय करेल तो मला मान. लगेच प्रतिक्रिया. रुबाबाद असायचं, रुबाबाद. आता लट्टीवाला तरी विचारेल काय याला? पहिलं कसं काकांनी हात काढला तर 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतोय अजून. स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं. वय वर्ष 50, नंतर घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं. एकटे मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, पाठीशी येतील. 3 दिवसांनी पवार साहेबांना मोठा बंड केलं. आमदार बिमदार सगळे पवार साहेब कसे चिडले, पहिलं कशी माफी मागितली. माफी नाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहितीये. काय चाललंय मला माहित नाही काय. त्यांचीच लोक राष्ट्रवादी काँग्रेसचं, खास करून राष्ट्रवादी. मला हे सगळं राबू का तुमच्यासारखे? आमच्या हातामध्ये सत्ता असेल, 2014 नंतर काय कराल? ज्यावेळेस 2.5 वर्ष उरले सत्ते अजित पवार आहे आणि त्यांनाही आत्ताच सांगतोय भाषा वापरली. अहो तुमच्यासाठी हीच भाषा. काय बोललो मी वावग बरं असं त्या सोलापूरच्या सभेमध्ये मी का ते बिथरलंय कोण? केबल टीव्ही बंद करा, जाणाऱ्या ताफ्यावरती दगडफेक करा. गडी बिथरलाय मी. ते अजित पवार मला म्हणाले, म्हणे सगळे जे नेते आहेत, मंत्री, नंतर राष्ट्रवादीचे नेते, आमदार, या सोलापूरच्या सभेने आता अजित पवारांच्या घरी एक बैठक झाली. आत्ताच काही जणांनी मला सांगितलं, म्हणे मला येऊन सांगतात. आत्ताच काही जण 2 महिने बिन खात्याचे मंत्री होते. वरती काय उगवतं आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं. आणि अजित पवार म्हणाले पवार, मी एका हॉटेलला थांबलो होतो. अजित ते काल म्हणे अजित पाहिजेत तुम्ही. जिथे आडवे येतील तिथे ठेचून काढले तुम्ही खपवून घेता कामा नये. यांची दादागिरी महाराष्ट्रात याच्या पुढे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवून ठरतंय. आता चालू आहेत या गोष्टी. हे सगळं यांचं इथे आणि दिल्लीमध्ये बसलं. इन्कम टॅक्सचा रेट टाका. प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय. ज्याच्यातनं नाव बदनाम होईल अशा प्रकार भलते सलते आरोप. 56 कोटी रुपयांच्या मध्ये किती पैसे निवडणुकीसाठी आले असतील याचा विचार करा. अजित पवार काय बोलले? धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतू? अजित पवार, याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे.
2014ला तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, अजित पवारांना सांगतो की हा महाराष्ट्र तुमच्यावरती असा काही मुतेल, त्याच्यानंतर जे वाद जाल तुम्ही, त्याच्यानंतर हे जे वाद जातील ना, ह्याला कळणार पण नाही, कारण मध्ये बंधारे पण नसतील आणि धरणही नसतील. तेव्हा त्यांना कळेल, अरेच्या आता तरी बंधारे बांधायला पाहिजे होते, आम्ही धरणं बांधायला पाहिजे होती, किमान हे महाराष्ट्र मुतल्यावरती आम्ही कुठेतरी अडलो असतो. इतकी घाणेरडी भाषा करता तुम्ही. महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग म्हणे चालू आहे, त्याच्यामुळे म्हणे मुलं पैदा होत आहेत. हे तुमचे राज्यकर्ते, हे या महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणे लोड शेडिंग चालू आहे म्हणून म्हणे मुलं पैदा होत आहेत. अहो तुमचं लोड शेडिंग शिवाय चालू आहे ना, पण त्याचं काय? इतकी गलिच्छ आणि घाणेरडी भाषा वापरता तुम्ही महाराष्ट्रासाठी, जो होरपळतोय महाराष्ट्र दुष्काळामध्ये. आमच्या आया बहिणी लांबून लांबून 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटरवरनं हंड्यातनं पाणी भरून येत आहेत. तिथे आमच्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री राज्यकर्ता म्हणतो मी तिथे जाऊन काय मुतू? लाज नाही, शरम नाही, याला माज आलाय, पैशाचा माज आलाय. यांना माहितीये आम्ही काही बोललो, निवडणुका ज्यावेळेला येतील याच महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसमोर आम्ही पैसे फेकू, विकत घेऊ, मतं विकत घेऊ, आम्ही यांची परत सत्तेवरती येऊ. टार्गेट अजित पवार. राज ठाकरे यांच्या सर्व ठिकाणी झालेल्या भाषणातला हा एक समान धागा होता. सर्वप्रथम त्यांनी केलेलं बंड, त्या बंडातला फोलपणा, त्याहीपेक्षा सुद्धा त्यावरून त्यांनी मारलेल्या कोपरखळ्या आणि अजित पवारांना डिवचणं, अजित पवारांचं त्यावर उत्तर आणि त्यानंतर पुन्हा अजित पवारांच्या कथित जमीन व्यवहाराबद्दल आणि त्याहीपेक्षा सुद्धा जलसंधारण खात्यामधल्या इतर खात्यांमधल्या भ्रष्टाचाराबद्दल राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे. सर्वात शेवटी जळगावच्या भाषणामध्ये त्यांनी केलेला अजित पवार यांच्या एका अत्यंत आक्षेपार्ह अशा वक्तव्याचा घेतलेला समाचार. एकूणच राज ठाकरे यांच्या रडारवर अजित पवार अशा नावाचं एक विमान दिसत होतं, त्यावर त्यांनी सर्व ताकदीनिशी हल्ला चढवला. राज्यातल्या भीषण दुष्काळाचा मुद्दा राज यांच्या भाषणांमध्ये असणं स्वाभाविकच होतं. अर्थात दुष्काळावरून त्यांनी प्रमुख हल्ला चढवला, तोही पुन्हा राष्ट्रवादीवरच. कसलं पश्चिम महाराष्ट्र, काय नेते, स्वतःच्या तोंबड्या भरून घेतल्या लोकांनी, स्वतःचे कारखाने स्वतःच्या सगळ्या गोष्टी भरून घेतल्या, तुम्हाला दावणीला बांधलं. हे यांची मजा चालू आहे आणि यांची सत्ता आपली हे भोगतायत. आमच्याकडे पाणी नाही, आमच्याकडे दुष्काळ. मला काल पत्रकारांनी विचारलं दुष्काळी दौरा करणार काय, म्हटलं जाऊन करू काय, मदत पाठवायची मदत पाठवतो, पाठवणारच आहे. गेल्या वेळेलाही पाठवलं, या वेळेलाही पाठवणार. जेवढं शक्य आहे तेवढं जेवढं करणार. तिकडे जाऊन काय करू? ते मध्यंतरी त्या भास्कर जाधव, ते कोणतरी आमदार त्यांचे राष्ट्रवादी, त्याचं लग्न मुलाचं लग्न विघ्न झालं, शाही थाटामध्ये लग्न विघ्न केलं आणि मग पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी सोलपटून काढलं त्याला की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, जनतेमध्ये काम करणाऱ्या माणसांनी अशा प्रकारची गोष्ट करू नये. मान्यच आहे, पण पवार साहेब मला फक्त एकच आपल्याला विचारायचं आहे, हा दुष्काळ पडला कसा, हा दुष्काळ आला कसा? हे पाटबंधारे खाते आणि इतर सगळी खाती ही तुमच्याच पुतण्याच्या हातामध्ये इतकी वर्ष आहेत, त्याच्यानंतर हा दुष्काळ पडला कसा? महाराष्ट्राचे 70 ते 80 हजार कोटी रुपये गेले कुठे? धरणं आणि कालव्यांची कामं का नाही पूर्ण झाली? जर तुमच्याच मंत्र्यांकडनं जर ही कामं पूर्ण झाली नाही, अहो दुष्काळ आहे तो काही भूकंप नाहीये की भस्कन आला, तो दुष्काळ आहे. दुष्काळ हा अगोदर कळतो. ज्या काँग्रेसच्या नेत्यांना ज्या पश्चिम महाराष्ट्राने इतकी वर्ष पोचलं, त्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे. लोक घरदार सोडून बाहेर पडतायत, जनावरं खाटकाकडे चाललेली आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात. परवा दिवशी कोणतरी केंद्रामध्ये एक समिती आली, त्या समितीचे कोणतरी चोप्रा म्हणून कोणतरी होते, काय बोलले असतील ते चोप्रा? महाराष्ट्राबद्दल बोलतोय आपण, महाराष्ट्राबद्दल, या सुपीक महाराष्ट्राबद्दल बोलतोय. त्यांनी असं तिथे वर्णन केलं त्या अख्खा दुष्काळ पाहून की अशी परिस्थिती मी फक्त राजस्थानात पाहिली, भारतातल्या इतर कुठच्याही राज्यामध्ये अशी मी दुष्काळाची परिस्थिती पाहिली नाही. ही परिस्थिती आणली कोणी? ही परिस्थिती ओढवली कोणी? ही याच सगळ्या राज्यकर्त्यांमुळे आली, याच सगळ्या एनसीपीच्या नेत्यांमुळे आली.
दुष्काळाला कंटाळून, घरच्या परिस्थितीला कंटाळून महाराष्ट्रामधल्या आपल्या भगिनी या मुंबईसारख्या ठिकाणी आणि गोव्यासारख्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करताना दिसत आहेत. कारण घरची परिस्थिती पावत नाही, करायचं काय. अजित पवार, ज्या माझ्या महाराष्ट्रामधल्या भगिनी ज्यांची घरची परिस्थिती पावत नाही म्हणून वेश्या व्यवसाय करतायत आज तिकडे, मराठीमध्ये बोलणाऱ्या आजपर्यंत कधी वेश्या या भागामध्ये कधी नव्हत्या, मराठीमध्ये बोलतायत तेव्हा सगळ्यांना कळलं की या मुली आल्या कुठून. त्यांची चौकशी केल्यावरती कळलं की या सगळ्या दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या आहेत. घरी अन्नाचा कण नाही, घरी कमवता कोण नाही, वडिलांनी आत्महत्या करून मोकळे झालेले आहेत. तिच्यावरती जबाबदारी आली. करतेय काय? वेश्या व्यवसाय. माझ्या मराठी मुलींचा तुम्ही वेश्या व्यवसायाला लावलं आणि वरती म्हणता आम्ही काय तुमच्या धरणामध्ये काय जाऊन मुतू. लाज नाही वाटत याला, शरम वाटत नाही या लोकांना. भास्कर जाधव यांच्या घरी झालेलं शाही लग्न असो, त्यावर शरद पवारांनी व्यक्त केलेली नाराजी असो, त्यातून अजित पवारांवरचं शरसंधान अजिबात चुकलं नाही. दुष्काळ हा जेवढा आसमानी आहे त्याहीपेक्षा तो सुलतानी जास्त आहे हा मुद्दा ठसवण्यात राज ठाकरे आपल्या शैलीनं यशस्वी ठरले. त्याहीपेक्षा सुद्धा दुष्काळावर मात करण्यात सरकार कमी पडलं हा मुद्दा त्यांनी सर्व सभातून जनतेच्या मनावर ठसवला. राज ठाकरे अनेक विषयांवर बोलले. ते सिंचनावर काय म्हणले, त्यांनी कोणाची कशी नक्कल केली आणि त्याहीपेक्षा सुद्धा राज ठाकरे यांच्या भाषणाचे रोख कोणाकोणावर होते हे सगळं आपण पाहणार आहोत एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.